सत्तेपुढे शहाणपण नसतं आणि सत्तेशिवाय कोणते काम करता येत नसतं. अशाच पद्धतीत आज आमच्या हातात सरकार असतं किंवा सत्ता असती तर निश्चित बीडीडी चाळींना असा निषेधाचा बोर्ड लावण्याची वेळ येऊ दिली नसती. आणि हे BJPचं राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षाला फोडून त्या राज्यामध्ये त्या पक्षांना फोडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जी डाव आहे, हा डाव सर्व देशाला आणि सर्व राज्यांना घातक आहे. आता तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात की लोकप्रतिनिधीच इन्व्हॉल्व होतात आणि इन्व्हॉल्व करतात. वरळीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे तर असा कोणताही लोकप्रतिनिधी नाही आहे की तो पुनर्विकास करण्यासाठी विकासक म्हणून त्यांनी त्याचा रोल प्ले केलेला आहे. आज जे तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रामध्ये शिवसेना म्हणजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची ही ज्या पद्धतीने फोडली त्याच पद्धतीने फोडण्याचं षडयंत्र पुन्हा BJPने केलेलं आहे भविष्याचा विचार करून. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. पवारसाहेब, विषय असा आहे की या मतदारसंघामध्ये अनेक प्रोजेक्ट रखडले. आपण गांधीनगर धोबीघाट या ठिकाणी जो रखडलेला प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी भाजपचे मोहित कंबोज यांनी तो प्रोजेक्ट कंप्लीट करायला घेतला आणि हे रखडलेल्या प्रोजेक्टकडे तुमच्या कोणाचं लक्ष नव्हतं असे देखील आरोप आता होत आहेत किंवा शिवसेनेचं लक्ष नव्हतं असा कुठेतरी नाराजी पण आहे मतदारांमध्ये. काय सांगताय तुम्ही याच्यामध्ये? व्हायला नको पाहिजे होतं का? नाही, प्रोजेक्ट हा वेळेवरती व्हायला पाहिजे होता. एक लक्षात घ्या, एखादा पुनर्विकास करत असताना त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती 2 सोसायट्या निर्माण होतात. सोसायट्यांसोबत लोकांमध्ये काही नरेटिव्ह पसरवला जातो की विकासक काम करणार नाही किंवा विकासकामध्ये चुरस लागली जाते आणि परिणामी काय होतं, ज्या वेळेला संस्था काम करत असताना त्यांना कोणतरी विरोधक क्रिएट करतात, मग हेरिंग चालते, मग अशा पद्धतीच्या SRAच्या असतील स्कीम किंवा माडाच्या स्कीम असतील, मग कोणाची पात्रता अपात्रता असते. अशामुळे मग तो विरोध तयार होऊन एक स्कीम कुठली तरी थांबते. त्यामध्ये नगरसेवक म्हणा किंवा आमदार म्हणा यांचा व्यक्तीचा काही रोल नसतो की ती स्कीम थांबावी. आणि त्यामुळेच अनेक तुम्ही वरळीमध्ये अशा स्कीम आहेत की एक लक्षात घ्या, तो विकासक ज्या वेळेला पुनर्विकासाची योजना सुरू करतो फार कमी विकासक आहेत की त्यांनी ते पूर्णत्वास नेलेले आहेत. मग विकासक काय करतात, लोकांना आमिष देतात, मी तुम्हाला असं करून देईन, मी तुम्हाला तसं करून देईन, अमुक गोष्ट करेन, तमुक गोष्ट करेन. त्यावेळेला काय ते लोकप्रतिनिधींना विचारून त्या ठिकाणी भूमिका आपली विकासक म्हणून जाहीर नाही करत किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींना घेऊन त्या भूमिका त्या ठिकाणी प्रलोभनं देत नसतात. ज्या वेळेला लोक त्या प्रलोभनामध्ये येतात आणि ती गोष्ट ज्या वेळेला विकासक त्या प्रोजेक्ट कॉस्टप्रमाणे जर ती पूर्ण करू शकत नसेल, त्यानंतर मग कुठेतरी इथले आमदार काय करतात, इथले नगरसेवक काय करतात, अशी तिथलीच लोक प्रश्न करत असतात. परंतु एक लक्षात घ्या, पुनर्विकास करत असताना पुनर्विकास झाला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला पुनर्विकास करत असताना लोकांनी एकत्रित संस्था बनवून विकासक नेमणूक करता त्यावेळेला तुम्ही त्याची कॅपॅसिटी पाहिली पाहिजे. तो खरंच त्या कालावधीत तो प्रोजेक्ट करू शकतो का हे तपासलं पाहिजे. हे काय लोकप्रतिनिधींना किंवा आमदारांना विचारून करत नसतात. विषय असा नाही आहे की पवारचा विषय असा आहे की लोकप्रतिनिधी आपण जे म्हणताय हेच नगरसेवक हेच आमदार कोणी असू दे, कुठल्याही पक्षाचे असू दे, नंतर हे स्वतः विकासक झालेले आहेत. स्वतः बऱ्याच कंपन्यांमध्ये त्यांची पार्टनरशिप आहे, अशा देखील आहेत. आपण नावं पण घेऊ शकतो, पण आता ती वेळ नाही आहे. लोकप्रतिनिधीच जर अशा प्रोजेक्ट्समध्ये इन्वॉल्ड असतील आणि मग ते प्रोजेक्ट रखडत असतील तर मग लोक कोणाला दोष देणार तुम्हीच सांगा. एक लक्षात घ्या, वरळीमध्ये आता तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात की लोकप्रतिनिधीच इन्व्हॉल्व होतात आणि इन्व्हॉल्व करतात. वरळीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे तर असा कोणताही लोकप्रतिनिधी नाही आहे की तो पुनर्विकास करण्यासाठी विकासक म्हणून त्यांनी त्याचा रोल प्ले केलेला आहे. परंतु आता तुम्ही एक नाव घेतलं की मोहित कंबोज, आता ते प्रोजेक्ट करतायत. त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे शिवसेना किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस अशा पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून ते काही विकासक म्हणून कुठेही पुढे आलेले नाहीत आणि वरळीमध्ये त्यांनी विकासक म्हणून कुठेही अशी भूमिका बजावलेली माझ्या माहितीत तरी नाही आहे. दुसरा एक मी आणखीन एक सिद्धार्थनगर सांगेन तुम्हाला, जो पुनर्विकासापासून अनेक वर्ष वंचित आहे. आता तिथले विकासक कोण आहेत तर शेंडगे आहेत. शेंडगे कुठल्या पक्षाचे आहेत तर ते मला वाटतं भाजप पक्षामध्ये आहेत
की त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे मला माहिती नाही, परंतु ते भाजप पक्षामध्ये सध्या ॲक्टिव्हमध्ये दिसतात. मग असे 2 प्रतिनिधी तुम्हीच सांगितलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही वर्डीमध्ये कोण लोकप्रतिनिधी म्हणून विकासक म्हणून रोल प्ले करतायत. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. BDD चाळीमध्ये निषेधाचे बोर्ड लागले, इथे मतदानासाठी कोणी यायचं नाही. तुम्ही पण आता BDD चाळीतच आहात. अनेक लोकांनी निषेध व्यक्त केले. मग तुम्हाला नाही वाटत की हे निषेध व्यक्त होणं आणि हे मतदारांनी हे स्वतःच्या याने लावलेले बोर्ड होते ते की ते येऊ नये, म्हणजे एकूण एक लोकप्रतिनिधींवरती इकडचे वरईकर नाराज आहेत. हे कितपत चांगलं आहे लोकशाहीच्या दृष्टीने तुम्ही सांगा. एक लक्षात घ्या, हा वरळी BDD चाळा असेल किंवा डिला रोड BDD चाळा असेल, नायगाव BDD चाळा असेल, हे अर्बन डेव्हलपमेंट अंतर्गत प्रोजेक्ट आहेत. त्यामध्ये आमदारांचा रोल येत नाही, शासनाचा रोल येतो. आणि शासन काय माननीय आदित्य ठाकरे साहेबांचं नव्हतं. त्यांच्या काळामधला हा प्रोजेक्टची गती आणि त्यानंतरच्या 2 वर्षाची गती ह्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं, त्यावेळेला हायराईज इमारती नव्हत्या. ज्या आता BDD चाळीच्या पुनर्विकासामध्ये हायराईज इमारती घेण्याचा निर्णय गेला किंवा ज्या गोष्टी घेण्यात आल्या, हे काय आमदार ठरवत नसतात, हे शासन ठरवत असतं. त्यावरती एक बॉडी असते, ती म्हाडासारखी बॉडी आहे. त्या म्हाडासारख्या गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यावरती कार्यरत काम करत असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडाचे अध्यक्ष असं नियोजन होतं त्यांचं. आणि अर्बन डेव्हलपमेंट स्कीम असल्यामुळे शासन म्हणून ह्याच्यावरती निर्णय घेतं. परंतु काय होतं, लोकांमध्ये एक प्रोपोगंडा करायचा की आमदारांनीच ह्या स्कीमला रखडवलेलं आहे किंवा आमदारांनीच ह्या स्कीमला वेगळ्या भूमिकेवरती नेलेलं आहे, असं काही नाही. नक्की जर ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असतं आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीची भूमिका झाली असती तर निश्चित आमच्या पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही आमच्या नेत्यांकडे ह्या गोष्टीची भूमिका केली असती. परंतु सरकारच आमचं राहिलं नाही. आणि जर सरकारच नसेल, कसं आहे, सत्तेपुढे शहाणपण नसतं आणि सत्तेशिवाय कोणते काम करता येत नसतं. अशाच पद्धतीत आज आमच्या हातात सरकार असतं किंवा सत्ता असती तर निश्चित BDD चाळींना असा निषेधाचा बोर्ड लावण्याची वेळ येऊ दिली नसती. BDD चाळींना किंवा तिथल्या रहिवाशांना मी विनंती करेन की एक लक्षात घ्या, ही जी स्कीम आहे ही अर्बन डेव्हलपमेंट अंतर्गतली स्कीम आहे आणि ह्या स्कीमवरती कुठल्याही एका आमदाराचा अंकुश नसतो. सरकारची भूमिका असते आणि सरकार म्हणून आता जी काही येणारे उमेदवार आहेत तुमच्या समोर, सरकार म्हणून त्यांच्याकडनं ह्याचा खुलासा त्यांनी घेतला पाहिजे, नाही तो आदित्य साहेबांकडनं त्यांनी घेतला पाहिजे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. पवार साहेब, एक विषय सांगा की अजितदादा पवार राष्ट्रवादीत असल्यापासून आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात, बरोबर आहे? बरोबर. अजितदादांची कार्यपद्धतीच्या बाबतीत चर्चा चालते. अजितदादा पवार इकडे मंत्री असताना देखील आपल्या मतदारसंघामध्ये आठवड्यातून एकदा सकाळी 5 वाजल्यापासून तिकडच्या स्थानिकांना त्यांच्या स्थानिक म्हणजे त्यांच्या वॉर्डच्या लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असायचे आणि तिकडचे प्रश्न मिटवायचे. हे खरं आहे? हे खरं आहे. बरं, दुसरा विषय असा की मंत्रालयात जर त्यांच्या मतदारसंघातील कोण लोक आले तर त्यांना ते परत पाठवून द्यायचे, तुम्ही इथे यायचं नाही, मी तिकडे येणार, त्यावेळेला तिकडचे प्रश्न करा, मला इथे महाराष्ट्राचं काम करायचं आहे. हे खरं आहे? हे खरं आहे. मग आता तुम्ही सांगा, ज्या आदित्य ठाकरेंसाठी आपण हे सर्व बोलताय, तर बांद्र्यापासून वरई हा विषय जास्त लांब नव्हता. त्यांनी देखील या ठिकाणी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी बसून इथे हे विषय हँडल करायला पाहिजे होते. आज जे त्यांचे विरोधक आहेत त्यांची इकडची असलेली अनुपस्थिती त्याच्यावरच टीका करतायत. दुसरा काही विषय नाही वरईमध्ये. बोला आता. एक लक्षात घ्या, कोण टीका करते? विरोधक आहेत ना. त्यांना काय आदित्य साहेबांना त्यांनी कधी भेटण्याचा प्रयत्न केला का? त्यांनी कोणता विषय घेऊन आदित्य साहेबांकडे गेलेत का? त्यांनी असे 4 विषय तर तुमच्यासमोर मांडले पाहिजेत की आम्ही अमुक विषयाला घेऊन गेलो असता आदित्य साहेबांनी आम्हाला भेट दिली नाही किंवा आदित्य साहेबांनी आमचा विषय तडीलाच नेला नाही. अशी 4 विषय त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये सांगावेत ना. टीका करणारे कोण आहेत? ते का विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील. मतदार म्हणून तुम्ही जर विचारताय, ह्या ठिकाणी आदित्य साहेब स्वतः अनेक प्रश्न लोकांचे हाताळताना आमच्यासमोर आहेत. त्यांच्यासोबत असणारे आमचे सुनील शिंदे साहेब आहेत. तुम्ही पहा, अनेक वेळेला तुम्हाला रात्रीच्या 2-2, 3-3 वाजता सुनील शिंदे तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही पाहिलेले आहेत.
लोकांसाठी काम करतायत. प्रश्न सुनील शिंदेंचा किंवा शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील लोकांचा नाही आहे. ती लोक इकडे अवेलेबल आहेत, परंतु ज्या मतदारांनी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्यांना त्यांची उपस्थिती हवी लोकांना, असं लोकांमध्ये फिरताना आम्हाला जाणवतं. मग आज तीच पोगळी जाणवते कुठेतरी. एक लक्षात घ्या, तुम्ही एक चांगला प्रश्न केलात की तुम्ही मला पहिल्यांदा विचारलात की अजितदादा हे बारामतीत सकाळी उठतात आणि काम करतात, परंतु ते लोकांना सांगतात की तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्याकडे येतो. आणि अजितदादा हे महाराष्ट्रभर फिरतात. जर ते महाराष्ट्रभर फिरत असतील तर ते बारामतीत किती वेळ जात असतील. तसेच आदित्य साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, त्यांना अखंड महाराष्ट्र पाहायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर फिरणाऱ्या नेत्यांकडनं आपण रोज वरळीमध्ये त्याने थांबणं हे कितपत योग्य आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ते महाराष्ट्रभर काम करत असल्यामुळे त्यांच्या प्रेझेंटमध्ये न राहता किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुनील शिंदे ह्या ठिकाणी लोकांना 24 तास अवेलेबल आहेत. तुम्ही सुनील शिंदेकडे जा, तुम्ही फोन करा. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला प्रत्येक वरळीतल्या समस्यामध्ये जर पहिला चेहरा कोण येत असेल तर शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून सुनील शिंदे त्या ठिकाणी आदित्यच्या बिहाफ त्या ठिकाणी किंवा त्यांच्या अनुपस्थितीत ते आदित्य साहेब बनूनच काम करतायत ना. लोकांचं काम होणं महत्त्वाचं असतं, ते कोणामार्फत होतं आहे. आता तुम्ही असं विचाराल की उद्या पवारसाहेब का दिसत नाहीत. पवारसाहेबांच्याच फळीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो आहे ना. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही वरळी विधानसभेत दिसावी म्हणून इथे शरद पवार साहेब रोज असले पाहिजेत असं शक्य नाही आहे, कारण की ते महाराष्ट्रभर फिरत आहेत. आणि महाराष्ट्रभर ह्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांना पक्षाचे नेते म्हणून काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते कसे रोज भेटतील. पवार साहेब, मी पत्रकार आहे, मी काय विरोधक नाही आहे कुठल्या पक्षांचा. हे सगळे विरोधकांच्या स्टेटमेंट आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवल्या. असंही म्हटलं जातं की आदित्य ठाकरेंचं साधं इथे कार्यालय नाही. वारंवार त्यांच्या शिंदे गटाच्या त्यांच्या विरोधकांनी हे सगळं म्हटलेलं आहे. साधं त्यांचं वरळीत कार्यालय नाही, ते इकडे लोकांना काय अटेंड करणार वगैरे वगैरे. हा सगळा भाग राजकीय झाला. ठीक आहे, आपण मी उत्तर देतो तुम्हाला, खूप चांगलं उत्तर आहे. एक लक्षात घ्या, आदित्य साहेबांना नव्याने काही कार्यालय स्थापण्याची गरज नाही. त्यांचे प्रत्येक वॉर्डामध्ये शिवसेनेच्या स्वतंत्र शाखा आहेत. कार्यालय कोणाला हवं असतं, ज्यांना दिखावा करायचा असतो. शिवसेना संघटन हे काय आजचं नाही आहे. इथे कोणत्याही पक्षाचे कार्यालय नव्हते तेव्हापासून वरळीमध्ये शिवसेनेच्या प्रत्येक ठिकाणी शाखा आहेत आणि ते शाखाच लोकांचं आदित्य साहेबांचं कार्यालय आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही अर्ज तुमचा कोणत्याही शाखेत जाऊन द्या ना, तो अर्ज तुमचा आदित्य साहेबांपर्यंत पोचतो. किंवा तुम्ही आदित्य साहेबांना भेटायचं आहे हे कोणत्याही गोष्टीत तुम्ही शाखेत जा आणि सांगा, तुम्हाला निश्चित आदित्य साहेबांपर्यंत पोचता येईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे आदित्य साहेब प्रत्येक शाखेचा, तिथे येणाऱ्या पत्रव्यवहारांचा किंवा तिथे लोकांचे असणाऱ्या कामकाजांचा प्रत्येक शाखा प्रमुखांकडून आढावा घेत आहेत अशी माझी माहिती आहे. त्यामुळे काय गरज नाही, आवश्यकता नाहीत. ज्यांना कार्यालय नाहीत किंवा ज्यांना बसण्याची जागा नाही, जे कधीतरी अशा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यालय शोधतात, त्यांना कार्यालय स्थापण्याची आवश्यकता आहे, कारण की यांच्याकडे ऑलरेडी कार्यालय आहेत. हे बघा, ह्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंना प्रचंड घेरलं गेलेलं आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. असं पण म्हटलं जातं की आदित्य ठाकरे मातोश्रीवरती इकडच्या लोकांना बोलवतात, विधानसभेतील लोकांना. त्यांनी इथे आलं पाहिजे असं देखील टीका होते. विषय आदित्य ठाकरेंच्या टीकेवरचा आहे, त्याची उत्तरं तुम्ही देताय, द्या. मी सांगतो ना तुम्हाला. लोक म्हणतात की मातोश्री, एक लक्षात घ्या, तुम्ही 3 वर्षापूर्वी त्या पक्षामध्ये एक मोठी फूट पडली आणि त्यातल्या अनेक नेत्यांनी भाषणं केली होती किंवा मी ऐकलं होतं, TV चॅनललाच ऐकलं होतं की मातोश्रीवरती 4-4 तास आम्हाला थांबावं लागतं तरी आम्हाला मातोश्रीच्या आत जाता येत नाही. मग आमच्या वरळीकरांचं भाग्य नाही का की आज आमच्यासाठी मातोश्रीचा दरवाजा उघडा, आदित्य साहेबांनी तो उघडा केला आहे आणि प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक नेता हा मातोश्रीमध्ये जातो आहे. मग याचा अभिमानच वाटला पाहिजे की एका ठिकाणी गेलेले लोक किंवा पक्ष सोडून त्यांचा पक्ष सोडून गेलेले लोक सांगत होते की मातोश्रीचा दरवाजा हा आमच्यासाठी बंद असतो, आम्ही गेलो तर आम्हाला नेते भेटत नाहीत. आणि आता तुम्हीच आम्हाला विचारताय की इथल्या लोकांना मातोश्रीमध्ये जावं लागतं, म्हणजे वरळीकरांचं भाग्य आहे. म्हणजे त्यांनी ते खोडून काढलेलं आहे की मातोश्री हे कधी बंद नव्हतं, ते लोकांसाठी सदैव खुलं होतं. आदित्य ठाकरेंची बाजू आपण व्यवस्थित सांभाळत आहे हे असं दिसतं या मुलाखतीतून. ठीक आहे, आपण पुढच्या विषयाकडे येऊया.
आपल्यासोबत राष्ट्रवादीचे मुंबईचे सहसचिव दिगंबर कुमतेकर आहेत. कुमतेकर साहेब, शेवटचा प्रश्न. आपल्या कार्यालयात या सुनील वराडकर आणि राजू पवार यांच्या आपण इंटरव्ह्यू घेतली किंवा त्यांच्याकडे प्रश्न उत्तरांचा विषय घेतला आपण. शेवटचा प्रश्न, एकच प्रश्न. जर महाराष्ट्रात आपले बरेचसे आमदार निवडून आले आणि जर ते परत इकडे तिकडे दुसरीकडे गेले तर तुमची सगळ्यांची मेहनत पाण्यात जाणार नाही का? हे कसं थांबणार? ही पक्षगळती, ही मोठी फूट, काय सांगताय? नाही, असं नाही आहे ते. कारण आम्ही अनुभवातून खूप शिकलेलो आहे. पवारसाहेबांनी त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना 3 वेळा हा अनुभव आलेला आहे, ही 3री वेळ आहे. त्याच्यामुळे आम्ही चुकातून काही शिकलेलो आहे आणि पुन्हा असं होणार नाही. आता मी सांगतो, आता जे वाटप झालेलं आहे शिवसेने म्हणजे शिंदे गटाचं, त्याच्यामध्ये 14 उमेदवार BJPचे आहेत. हे BJPने का पाठवलेले आहेत? ज्या 2 पक्ष पूर्वी फोडले आमचे, राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्याच पद्धतीनं शिंदे त्यांना फोडायची आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीने शिंदे गटामध्ये आता 14 उमेदवार पाठवलेले आहेत. 14मधले 10 उमेदवार जर निवडून आले आणि त्यांना सांगितलं तुम्ही 10चे 20 इथून घेऊन या, मग तुम्हाला आम्ही मंत्रिपद देतो 10 लोकांना. जे मागची खेळी BJPने तीच केली, तीच पुन्हा केली. आणि का करणार नाही हे तुम्ही मला सांगा. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. उद्धवजींना किंवा शरद पवार साहेबांना मग भाजपचे आमदार फोडणं कठीण जातं का? भाजपचे आमदार फोडणं तुम्हा लोकांना कठीण जातं का? नाही, ही सत्ता आहे ना. सत्तेमध्ये तुमचेच का फुटतात, भाजपचे का नाही फुटत? आमचे फुटलेले नाहीत ना. तुम्हाला सांगतो ना मी, ED, CBI हे सगळं मागे तुम्ही लावलं. तुम्ही प्रामाणिक आहात. तुम्हाला सांगितलं हे तुम्ही असं केलेलं आहे, तुम्ही हे शूटिंग चुकीचं केलेलं आहे, तुमच्या पाठीमागे हे लावतो, ते लावतो, ते लावतो. माणूस बदलतो ना. सर्वस्व माणूस नाही आहे ना, एकदम ओके असेल असं नाही ना. कुठेतरी माणूस सार्वजनिक जीवनामध्ये छोट्या मोठ्या चुका करतो. त्या चुकांचं प्रायचित म्हणजे तुम्ही त्यांच्या घरी ED पाठवाल का, CBI पाठवाल का? मग तो माणूस गांगरतो. सार्वजनिक जीवनामध्ये माणूसाला काहीतरी स्वतःचं एक अस्तित्व असतं. त्या अस्तित्वापासून तो या EDमुळे, आता मला सांगा, लोकसभेनंतर कोणाला ED लागली का महाराष्ट्रात? सांगा. नाही लागली ना. याचं कारण त्यांनी ते भोगलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे की आम्ही ED आणि CBI लावून काय नुकसान करून घेतलेलं आहे महाराष्ट्रात. पुन्हा हे नुकसान ते करणार नाही. परंतु आज जे तुम्ही बोलताय की महाराष्ट्रामध्ये शिवसेना म्हणजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची ही ज्या पद्धतीने फोडली, त्याच पद्धतीने फोडण्याचं षडयंत्र पुन्हा BJPने केलेलं आहे. भविष्याचा विचार करून शिंदे गटामध्ये त्यांनी त्यांचे 14 उमेदवार पाठवलेले आहेत. नावासहित पाहिलं तर मी सांगेन, त्याच्यामधले मुंबईमध्ये 3 आहेत की नाही? असे महाराष्ट्रामध्ये 14 उमेदवार, 14मधले 10 उमेदवार जरी निवडून आले आणि शरद पवार अजय दादांच्या पक्षामध्ये 7 उमेदवार पाठवलेले आहेत. त्यांनी पाठवलेत की नाही? हे 7 जर त्यांचे समजा 25 उमेदवार दादांचे आले आणि 7ला सांगितलं तुम्ही आणखी 7 घेऊन या, ह्यांचे 10 उमेदवार शिंदे गटात निवडून आले BJPचे आणि त्यांना सांगितलं 10चे तुम्ही 20 घेऊन या, कुठे पक्ष अस्तित्वात राहिला? 1 साईड तुम्हाला BJP दिसेल उद्या. आणि हे BJPचं राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षाला फोडून, त्या राज्यामध्ये त्या पक्षांना फोडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जी डाव आहे, हा डाव सर्व देशाला आणि सर्व राज्यांना घातक आहे, हे माझं म्हणणं आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरईचे पदाधिकारी होते. आपापल्या प्रतिक्रिया विरोधकांच्या वरती त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. अशा अनेक विषयांवरती आपण आज स्पर्श केलेला आहे. ही निवडणूक फार लक्षणीय मानली जाते वरईसाठी म्हणा किंवा किंबहुना मुंबईसाठी. आगामी काळात निकाल कोणाच्या बाजूने लागतो, कोण होत आहेत उमेदवार, काय होणार आहे, आपलं कसं स्थापन होणार आहे सरकार, या सगळ्याच्या विस्तृत चर्चा आपण पुढे करूच. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.